नमस्कार मित्रांनो, चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर सबस्क्राईब करून घ्या. मी प्राध्यापक श्रीकांत मुजबुले, टीचर्स एक्झाम कट्टा चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. अनलिमिटेड प्रिफरन्सला संपूर्ण टेट भरती प्रक्रियेच्या सुरुवातीपासून विरोध करणारा आणि खंबीरपणे विरोध करणारा मी एकटाच. त्याच्यामागे हित होतं बहुतांश विद्यार्थ्यांचं, जे 100 मार्कांच्या खाली, 90 मार्कांच्या खाली, 120 मार्कांच्या खाली, 80 मार्कांच्या खाली आहेत त्यांचं. आणि आपण वारंवार हे सांगितलेलं आहे, आपण भूमिका बदलत नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. आपण वारंवार सांगितलेलं आहे की अनलिमिटेड प्रिफरन्स जरी नको असले तरी लिमिटेड प्रिफरन्स जे दिलेले आहेत त्यामध्ये 50-50, 100-100ची वाढ झाली तर काही हरकत नाही. हा आवाज आपला शासनापर्यंत पोहोचलेला आहे आणि त्यातली योग्य बाजू मांडण्याचं काम आपण केलेलं आहे की जागा रिकाम्या राहू नयेत, व्हॅकंट राहू नयेत. जरी 2-3 हजार जरी जागावर त्याचा परिणाम झाला असता तर विचार करा की 2-3 हजार परिवारांचा विषय आहे तो. फक्त काही जण जे लागलेले आहेत, अगोदर जॉईन आहेत आणि त्यांना आपल्या घराजवळ यायचे म्हणून त्यांच्या स्वार्थासाठी हजारो परिवारांच्या पोटा पाण्याच्या आयुष्यभराच्या सोयीवर घाला घालणं हे मला चुकीचं सुरुवातीपासून वाटत होतं. आणि आपण या अगोदरच्याही 2 व्हिडिओमध्येही सांगितलेलं आहे की लवकरच लिमिटेड प्रिफरन्स जे आहेत ते वाढलेले आपल्याला दिसतील. आपण अशी आशा पण आपण हेही म्हटलो होतो की दोन्हीकडे 50-50चे 100-100 होऊ शकतील. पण शासनाने अजूनही त्यातून चांगलं पाऊल उचललेलं आहे की शासनाने काय केलं आहे, फक्त विदाऊट इंटरव्ह्यूसाठीच हे प्रिफरन्स वाढवलेले आहे. विथ इंटरव्ह्यूसाठी 50 प्रिफरन्सचीच मर्यादा ठेवलेली आहे, जी की माझ्या मते अत्यंत योग्य आहे. आणि हा शासनाच्या या स्तुत्य निर्णयाबद्दल आपण सगळ्यांनी शासनाचे आभार मानायलाच हवेत. विशेषतः वरचे 11,000 विद्यार्थी सोडून दिले तरी 2 लाख विद्यार्थ्यांनी तरी यांचे शासनाचे आभार मानायलाच हवेत. काही जणांच्या स्वार्थासाठी बहुजन जे आहेत किंवा जे मॅक्सिमम मार्क घेणारे कमी मार्क घेणारे जे मॅक्सिमम विद्यार्थी आहेत त्यांचं नुकसान होता कामा नये. आणि जी मागणी होती अनलिमिटेड प्रिफरन्स ची मागणी करणाऱ्यांची, त्याचाही शासनाने कुठेतरी न्याय देऊन ते प्रिफरन्स विदाऊट इंटरव्ह्यूचे 100 केलेले आहेत. ही चांगली गोष्ट आहे. आपण लिमिटेड वाढवण्याला कुठेही विरोध केलेला नाही, ही गोष्ट पुन्हा एकदा ध्यानात असू द्या. लिमिटेड प्रिफरन्स थोडे वाढून भेटले तरी चालतील, हे आपण वारंवार म्हटलेलं आहे आणि त्या भूमिकेवर आपण ठाम आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात जर स्पष्टपणे आणि फक्त कुणाची मनं राखण्यासाठी जर बोललं नसेल तर आपण बोललो होतो. आणि त्याचे जे नुकसान आहे त्या नुकसानविषयी आपण तब्बल 3 ते 4 व्हिडिओ आपण या संदर्भामध्ये दिलेले आहेत आणि आपला आवाज आपण या बाबतीमध्ये उंचावलेला होता. ही गोष्ट ध्यानात असू द्या. सगळ्यांसाठीच खूप चांगली निर्णय आहे, बाब आहे. जागाही चांगल्याच येणार आहेत, हेही आपण सुरुवातीपासून सांगत होतो. आपण भूमिका बदलत नाही, पुन्हा एकदा सांगतोय. वारंवार आपण हेच सांगत होतो की जागासुद्धा चांगल्या येणार आहेत. जे की कोकणचा निर्णय झाला, पेसाचा निर्णय झाला, 2,500 शिक्षक पदोन्नतीने भरणार, त्यांच्या जागा रिकाम्या होणार, त्याचा निर्णय झाला. हे सगळे निर्णय जे आहेत ते पॉझिटिव्ह आहेत. प्रत्येकाचं समाधान होईल अशातला भाग नाही, पण मॅक्सिममचं समाधान होईल असं शासन अशा प्रकारे भरती राबवण्याचा प्रयत्न करत आहे. मध्ये सरकार झोपलंय काय वगैरे वगैरे व्हिडिओ काढणारे आता म्हणत असतील की, आणि कालपर्यंत जे म्हणत होते की अनलिमिटेड प्रिफरन्ससाठी आम्ही भांडतोय वगैरे वगैरे, आता तेच खुशखबर म्हणून सांगतील. दुटप्पीपणा मला आवडत नाही. मी जे आहे आणि ज्या बाजूला एकदा खंबीरपणे उभे राहिलो त्याच बाजूने मी खंबीरपणे उभे राहत असतो आणि मी शेवटपर्यंत त्या गोष्टीसाठी प्रयत्न करणं कधीही सोडत नाही. पुन्हा एकदा चॅनलला जर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा. मॅक्सिमम विद्यार्थ्यांचं अभिनंदन, पुनश्च एकदा अभिनंदन. ही तुमच्यासाठी खूप चांगली बाब आहे आणि आपण याची भाकीत अगोदरच केलेलं आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.